नमस्कार मित्रो, आज आपण जे डिस्कशन करणार आहात, आज नवीन चॅप्टर आपण डिस्कशन सुरू करणार आहात, ज्याच्यामध्ये आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड इज द व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर द नीट ॲज वेल ॲज द जेई. आणि हा चॅप्टर जो असेल तर तो फार महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी बऱ्याच रिॲक्शन्स आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतात. आणि आपल्या नीटच्या किंवा जेईच्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन आपल्याला विचारले जातील तर ते जास्तीत जास्त आपल्याला या चॅप्टरशी संबंधित आपल्याला रिॲक्शन्स विचारल्या जातात. म्हणून हा चॅप्टर फार महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच रिॲक्शन्स आपल्याला या चॅप्टरमध्ये रिपीट पण होतात. तर त्यामध्ये नवीन जे आहे ते तुम्ही जास्त ॲड करण्याचा प्रयत्न करा आणि NCERTचं जे बुक असेल तर ते पूर्णपणे तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आज आपण टुडे डिस्कस अबाउट द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. पहिल्यांदा आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्सबद्दल आपण डिस्कशन करू आणि शेवटी आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचा आपण विचार करू. पहा, तर कम्पॅरेटिव्हली आपण सोबत अल्डिहाइड आणि कीटोन याचं आपण डिस्कशन आपण सुरुवातीला करणार आहोत. बा, तर सुरुवातीला आपण या कंपाऊंडला आपण कार्बोनिल कंपाऊंड्स असं म्हणतो. म्हणजे आपण चॅप्टरचं नाव जर लिहिलं असाल तर त्याला आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड असं आपण या चॅप्टरचं नाव असेल. या कंपाऊंडलाच आपण काय म्हणतोय पहा, कार्बोनिल कंपाऊंड्स असं म्हणतो. कार्बोनिल कंपाऊंड्स. तर कार्बोनिल कंपाऊंड्स कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे पहा, की ज्या कंपाऊंड्समध्ये आपल्याला C+O ग्रुप असतो त्यांना आपण कार्बोनिल कंपाऊंड्स असं म्हणतात. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल पहा, विच कंटेन्स C+O ग्रुप. ज्यांच्यामध्ये आपल्याला C+O ग्रुप असतो त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, तर कार्बोनिल कंपाऊंड्स असं म्हणतात. मग कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये जर आपण एक्झाम्पल पाहिला तर एक तुमचा कोण असेल, हा अल्डिहाइड असेल, त्याचबरोबर आपण हा तुमचा कीटोन असेल आणि त्यानंतर तुम्हाला एखादा हा COOH असेल, याला आपण कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हणतो. किंवा एखादा तुमचा हा RC+OR' आपण त्याला म्हणतो, ज्याला आपण इस्टर असं म्हणतात. त्याचबरोबर आपल्याला एखादा RC+O हा NH2 ग्रुप असेल, असे आपल्याला असाइल हलाइड असेल, असे जे तुम्हाला कंपाऊंड्स असतील तर यांना आपण काय म्हणतात, कार्बोनिल कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. आता या कंपाऊंड्सपैकी आपण दोन कंपाऊंड्सचं आपण सुरुवातीला आपण डिस्कशन करू. या दोन कंपाऊंडचं आपण शेवटी आपण डिस्कशन करणार आहात. तर आपण सुरुवात करत असताना पहा, अल्डिहाइड्स आपण कुणाला म्हणतो, द कार्बोनिल कार्बन आयटम्स कंटेन्स ॲटलिस्ट 1 हायड्रोजन आयटम्स अँड 1 अल्किल ग्रुप इन देअर मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज द अल्डिहाइड. त्यांना आपण अल्डिहाइड असं म्हणतो की जेव्हा एखाद्या कार्बोनिल कार्बन आयटमला कमीत कमी एक हायड्रोजन आयटम प्रेझेंट असतो त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे पहा, अल्डिहाइड असं म्हणतात. त्याचबरोबर आपण कीटोन कुणाला म्हणू शकतो पहा, द कार्बोनिल कार्बन आयटम्स कंटेन द अल्किल ग्रुप्स, 2 सेम ऑर डिफरंट अल्किल ग्रुप्स, दिस कंपाऊंड्स आर कॉल्ड लाईक द कीटोन. त्यांना आपण काय म्हणू शकता पहा, कीटोन असं म्हटलं जातं. मग हे जे कीटोन्स असतात आणि अल्डिहाइड्स असतात याच्यामध्ये आपण डिस्कशन करत असताना पहा, दीज आर द फंक्शनल आयसोमर्स. हे दोघं एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स असतात आणि त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपण विचारात घेतला तर यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काय मिळू शकतो पहा, CnH2nO हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण पाहतो. आणि हे दोघं एकमेकाचे काय असतात पहा, फंक्शनल आयसोमर असतात. हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि या कंपाऊंड्समध्ये हा जो C+O ग्रुप असेल यालाच आपण रिॲक्शन सेंटर असं म्हटलं जातं. जनरली द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विच कॅन शो द केमिकल रिॲक्शन्स बाय इन्व्हॉल्विंग द CO ग्रुप और अल्फा हायड्रोजन आयटम्स और अल्फा कार्बन आयटम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अशाच आपल्याला दोन पद्धतीनं तो केमिकल रिॲक्शन्स आपल्याला दाखवत असतो. असं आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये आपल्याला माहिती असावं. आता याच्या नॉमेनक्लेचरमध्ये तुम्हाला माहिती आहे पहा, की फॉर्माल्डिहाइड असेल, ॲसिटाल्डिहाइड असेल, प्रोपॅनॉल्डिहाइड असेल, ब्युटारॉल्डिहाइड असेल, व्हॅलरॉल्डिहाइड असेल किंवा कॅप्रॉल्डिहाइड असेल, असे तुम्हाला अल्डिहाइड्स आपल्याला पाहायला मिळतात. तसंच आपण कीटोनचा आपण विचार केला तर कीटोन्समध्ये आपण सिंपल कीटोन आणि मिक्स्ड कीटोन आपल्याला पाहायला मिळतात. सिंपल कीटोन आपण कधी म्हणतो, वेन 2 सिमिलर अल्किल ग्रुप अटॅच्ड विथ द कार्बोनिल कार्बन आयटम देन इट इज कॉल्ड ॲज द सिंपल कीटोन. आणि अनसिमेट्रिकल कीटोन आपण कुणाला म्हणतो पहा, वेन 2 डिफरंट अल्किल ग्रुप्स अटॅच्ड विथ द कार्बोनिल कार्बन आयटम. जसं आपण म्हणता की याच्यामध्ये जर आपण एखादा CH3 C+O आणि हा CH3 असेल, याला आपण सिंपल कीटोन असं म्हणतो, सिंपल कीटोन. आणि दुसरा जो आपण पाहतो एखादा CH3 हा C+O हा C2H5 आपल्याला दिला, याला आपण काय म्हणू पहा, मिक्स्ड कीटोन असं आपण त्यांना म्हणतो. बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण काय सांगतोय पहा, तर याला आपण सिंपल आणि त्याचबरोबर आपण हे मिक्स्ड कीटोन असं म्हटलं जातं.
हे जे सिंपल आणि मिक्स्ड कीटोन असतात तर हे आपण नॉमेनक्लेचर करत असताना अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण अरेंजमेंट करतो आणि त्याचबरोबर आपण सिंपल कीटोन करत असताना डाय अल्किल कीटोन या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करू शकता। तर असे आपण कीटोन्स आणि अल्डिहाइड्स याची आपल्याला ओळख झालेली असेल, हे नॉमेनक्लेचरमध्ये तुम्ही शिकलेला पण आहात, तर त्यामुळे आपण याच्यामध्ये आपण काय म्हणतो, दीज आर दी अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। मग आता याच्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आपण शिकतो तर याला आपण म्हणू प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं आपण प्रिपरेशन आपण पाहण्याचा प्रयत्न करू पहा। तर सुरुवातीला आपण पहा, प्रिपरेशनमध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे की असे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स प्रिपेअर आपण जेवढे आपण आत्तापर्यंत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पाहिल्यात त्यांच्यापासून कसं बनवलं जाईल तर याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण सिक्वेन्सली, मी तुम्हाला अल्कोहोल्समध्ये मी शिकवत असताना त्याच पद्धतीने शिकवलं। मग पहिल्यांदा आपण पहा, तर प्रिपरेशनमध्ये आपण काय पाहतोय पहा, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स यांच्यासोबत जर आपण बघितलात प्रिपरेशनमध्ये पहिल्यांदा आपण कोणते कंपाऊंड्स आपण शिकलात की जे की आपण हायड्रोकार्बन्स म्हटलात की अल्केन असेल, अल्किन असेल, अल्काइन असेल किंवा अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असतील ज्याच्यामध्ये मिथिल बेन्झीन असेल, इथिल बेन्झीन असेल, असे आपल्याला हायड्रोकार्बन्स आपल्याला पाहायला मिळतात। या हायड्रोकार्बनपासून आपण काय तयार करू शकतो पहा, एखादा अल्डिहाइड किंवा कीटोन आपण प्रिपेअर करू शकतो। तर त्यासाठी आपण सुरुवातीला आपण हेडिंग लिहायची पहा, ज्याला आपण म्हणतो फ्रॉम हायड्रोकार्बन म्हटलात की त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा काय मिळतील पहा, तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा अल्केनचा विचार केलात म्हणजेच आपण आपण म्हणू फ्रॉम अल्केनपासून जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर त्यासाठी फार सिंपल रिॲक्शन आहे, तो कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन आपल्याला होतं आणि ते कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन आपण करत असताना व्हेन द एनी अल्केन्स विच अंडरगो द कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ मोलोब्डियम ऑक्साइड and heated at 300 degree Celsius temperature which converts into the aldehydes, त्यापासून तुम्हाला अल्डिहाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो। म्हणून आपण एक सिंपल रिॲक्शन लक्षात ठेवा, हा तुमचा CH3 RCH3 असेल, याच्यासोबत जर आपण हीटिंग केलात कुणाची मोलोब्डियम ट्रायऑक्साईड आणि यालाच आपण ऑक्साईड म्हणू आणि 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण जर दिलात, हीटिंग केलात, तर त्यापासून आपल्याला तयार होणारा जो कंपाऊंड असेल तर हा तुमचा CHO ग्रुप म्हणजे ज्याला आपण अल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणू शकता। लक्षात येते, याला आपण अल्केन असं म्हणू। एवढा रिएजंट आपण नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। CH3 ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होईल पहा, CHO ग्रुपमध्ये होईल। रिक्वायर्ड ऑक्सिजन आयटम आपल्याला हा ऑक्सिडायझिंग एजंट्स आपल्याला देत असतो आणि त्यापासून आपल्याला तो अल्डिहाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो। त्याचबरोबर पहा, याच्यामध्ये आपण जर एक्झाम्पल बघितला तर हा तुमचा CH3 हा CH3 असेल, याच्यासोबत आपण जर मोलोब्डियम ट्रायऑक्साईड ॲट 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण केला तर त्यापासून आपल्याला तयार होणारा जो कंपाऊंड असेल CH3 COO आणि हा तुमचा H, यालाच आपण इथॅनल असं आपण त्याला म्हणू। अशा पद्धतीनं आपल्याला काय तयार होतो पहा, इथेनपासून इथॅनल आपल्याला तयार होतो आणि त्यामुळं आपण या रिॲक्शनला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं, बरोबर आहे। तर हे आपण ॲलिफॅटिक अल्केन, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स, याला आपण ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो, यांच्यापासून आपल्याला हा कंपाऊंड आपल्याला तयार होत असतो। लक्षात येते। त्यानंतर बघा पुढे आपण डिस्कशन करू की दुसरी जी रिॲक्शन असेल ज्याला आपण अल्केनचा जर आपण विचार केला तर ही रिॲक्शन आपण लक्षात ठेवायची। नेक्स्ट आपण पुढची रिॲक्शन आपण पाहणार आहोत ज्याला आपण म्हणतो फ्रॉम अल्किन। आता अल्किनपासून आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपल्याला मिळू शकतात, पण यांच्यापासून आपल्याला फक्त अल्डिहाइड फॉर्मेशन होतात। म्हणून आपण पुढचा जो पार्ट आपण पाहतो तर त्याच्यामध्ये आपण काय सांगतोय पहा, याच्यामध्ये फ्रॉम अल्किन आणि याच्यामध्ये आपल्याला हा B जर पार्ट आपण बघितला तर ही रिॲक्शन आपण अल्केनमध्ये आपण अल्किनमध्ये शिकलेली आहे, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये शिकलेला आहात। तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय पहा, ओझोनालिसिस ऑफ अल्किन। तर या ओझोनालिसिसवर आपला फार मस्त लेक्चर झालेला आहे। तुमच्या 11च्या अल्किन चॅप्टरची नोटबुक काढून बघा, त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरियस टाईप ऑफ रिॲक्शन्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथं आता फक्त आपल्याला काही रिव्हिजनच करायचं आहे, बऱ्याच रिॲक्शन आपल्याला रिव्हिजन म्हणून आपण डिस्कशन करणार आहोत। सिंपल आपण कधी लक्षात ठेवा, एखादा अल्किन म्हटला असाल, या अल्किनचं जर ओझोनालिसिस करायचं असेल तर आपण ओझोन मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ
नायट्रोजन गॅस आपण घेतो आणि त्याचबरोबर आपण झिंक आणि हा तुमचा काय असेल बेसिक मीडियममध्ये आपण काय करतो, ही रिॲक्शन आपण घडवत असतात, लक्षात येते. आणि त्याचनंतर आपण काय करणार आहोत यांच्यातला तुम्हाला हा तयार होणारा कंपाऊंड जो असेल तर हा C डबल बॉन्ड O आणि दुसरा तुमचा O डबल बॉन्ड हा तुमचा काय असेल कार्बोनिल ग्रुप, म्हणजे हा तुम्हाला काय तयार होईल अल्डिहाइड किंवा कीटोन आपल्याला फॉर्मेशन होत असतो. आता याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवायचं आहे, अल्किनपासून कीटोन कधी तयार होतो आणि अल्डिहाइड कधी तयार होतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे, इफ द डबल बॉन्डेड कार्बन आयटम्स आर सबस्टिट्यूटेड बाय द अल्किल ग्रुप देन विच कन्वर्ट्स इनटू द कीटोन अँड व्हेन द डबल बॉन्डेड कार्बन आयटम्स कंटेनिंग द ॲटलिस्ट वन हायड्रोजन आयटम विच कन्वर्ट्स इनटू द अल्डिहाइड. अशा दोन कंडिशन आपण लक्षात ठेवायच्या. म्हणजे पहा, ज्याच्यामध्ये आपल्याला एखादा कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, इथे तुम्हाला CS3 दिला, हा CS3 दिला, हा तुमचा CS3 असेल आणि हा तुमचा CS3 असेल. म्हणजे या डबल बॉन्डेड कार्बन आयटम सोबत कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन आयटम आपल्याला दिसतो का, तर दिसत नाही. ज्यावेळेस असा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपल्याला येतो, विच कार्बन आयटम्स आर सबस्टिट्यूटेड बाय द अल्किल ग्रुप, जर आपण असे अल्किल ग्रुपनं सबस्टिट्यूट केला असेल तर याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये होईल कीटोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर आहे. तर हे कीटोनमध्ये आपल्याला कन्वर्जन ओझोनालिसिस होत असताना होतं. पण जर आपल्याला अल्डिहाइड प्रिपेअर करायचा असेल तर काय लक्षात ठेवायचं, दुसरी कंडिशन काय, तर हा तुमचा एक तुमचा डबल बॉन्ड आणि हा तुमचा एक हायड्रोजन असणारा आणि एक CS3 असणारा. असा जर तुम्हाला एखादा मॉलिक्यूल असेल तर याच्यामध्ये आपल्याला यांच्यापासून आपल्याला काय मिळू शकतो, कीटोन, आणि यांच्यापासून आपल्याला काय मिळेल, अल्डिहाइड. म्हणजे डबल बॉन्डेड कार्बन आयटम्स कंटेन्स ॲटलिस्ट वन हायड्रोजन आयटम, एक हायड्रोजन आयटम असेल तर याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये होईल तर अल्डिहाइडमध्ये होतं. आणि त्याचबरोबर आपल्याला काय मिळतो कीटोन आपल्याला पाहायला मिळतो. जर दोन्ही कार्बनकडे जर हायड्रोजन आयटम असेल तर त्यांच्यापासून आपल्याला काय मिळेल, मग 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड्स आपल्याला पाहायला मिळतील. तर यासाठी आपल्याला ही गोष्ट आपण माहीत असावी. म्हणजेच त्याच्या ठिकाणी आपण काय म्हणू शकता, डबल बॉन्डेड कार्बन आयटम्स डज नॉट कंटेन द एनी हायड्रोजन आयटम्स विच अंडरगो द ओझोनालिसिस टू फॉर्म द कीटोन, त्यापासून कीटोन मिळू शकतो. इफ द डबल बॉन्डेड कार्बन आयटम्स कंटेन्स ॲटलिस्ट वन हायड्रोजन आयटम विच कन्वर्ट्स इनटू द अल्डिहाइड्स, असं आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, लक्षात राहील. नेक्स्ट बघा, आता आपण जर याच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलात तर ही रिॲक्शन कशी होते याच्यावर जर आपण विचार केला तर काय होईल एक्झाम्पल म्हणून आपण एक एक्झाम्पल घेणार आहे. मी जास्त एक्झाम्पल घेणार नाही, तुम्हाला त्याच्या अगोदर घेतलेल्या रिॲक्शन आहेत. जर आपण एखादा हा CH डबल बॉन्ड हा तुमचा CH2 दिला आहे, याचा आपण ओझोनालिसिस आपण करू, याला आपण O3 असं म्हणतात. आणि O3 आपण N2 गॅस प्रेझेन्स असताना, इनर्ट N2 गॅस प्रेझेन्स असताना आपल्याला ओझोन मॉलिक्युल्स ॲडेड विथ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, या कार्बन कार्बन डबल बॉन्ड सोबत आपल्याला तो कंबाईन होतो. म्हणजेच हा तुमचा काय असेल हा CH2 आणि इथं हा O असेल आणि हा ओझोन मॉलिक्यूल आपल्याला कंबाईन होतो आणि यांच्यापासून आपल्याला ओझोनाइड आपल्याला फॉर्मेशन होतो. हा ओझोनाइड जो असेल तर तो अनस्टेबल असतो, राईट. मग आता पहा, ओझोनाइड जो मिळालेला असेल, दिस ओझोनाइड्स आर हीटेड इन प्रेझेन्स ऑफ झिंक इन बेसिक मीडियम विच कन्वर्ट्स इनटू द करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स अँड कीटोन्स अँड दिस रिॲक्शन इज नथिंग बट द ओझोनालिसिस. मग आपल्याला जो ओझोनाइड आपल्याला तयार झाला आहे, याला आपण असं लिहू शकतो, CH3 हा H असेल, हा O हा C असेल, हा H असेल, हा O आणि हा तुमचा काय असेल O. याच्यासोबत आपण ओझोनालिसिस करत असताना जर इन प्रेझेन्स आपण काय घेतलात हा तुमचा झिंक आपण घेतलात, हा बेसिक मीडियममध्ये आपण घेतला असाल, बरोबर आहे. किंवा झिंक मेटल आपण घेत असताना झिंक डस्ट आपण त्याला म्हणू, याला आपण झिंक डस्ट असंही म्हटलं जातं. मग याच्यामध्ये आपल्याला काय होतो, कार्बन ऑक्सिजनमधला बॉन्ड आपल्याला ब्रेक होतो. मग ब्रेक होत असताना मी तुम्हाला सिस्टीम सांगितलेली आहे या पद्धतीनं आपल्याला ब्रेकिंग होते आणि ही ब्रेकिंग झाल्यानंतर आपल्याला काय होईल, हा ऑक्सिजन आयटम या झिंकसोबत कंबाईन होतो, राईट. मग आता काय होईल याच्यामध्ये हा कार्बन जो असेल तर याच्याकडचा एक बॉन्ड ब्रेक झाला आहे, या ऑक्सिजनचा एक बॉन्ड ब्रेक झाला आहे, इथे एक इलेक्ट्रॉन, त्यामुळे इथे डबल बॉन्ड तयार झाला. तसाच इथे एक डबल बॉन्ड आपल्याला तयार होतो आणि त्यापासून तुम्हाला 2 अल्डिहाइड वेगळे कंपाऊंड्स आपल्याला मिळतील, ज्याला आपण म्हणतो इथॅनॉल आणि दुसरा असेल तर तो मिथॅनॉल. असे आपल्याला 2 प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होत असतात. यालाच आपण काय म्हणतो
म्हणतोय पहा, ओझोनालिसिस ऑफ अल्किन असं म्हणतो, बरोबर आहे. तर हे जर आपल्याला अल्डिहाइड तयार करायचे असतील तर आपण असा अल्किन सिलेक्ट करायचा ज्या अल्किन्सच्या डबल बॉन्डेड कार्बन आयटम सोबत ॲटलिस्ट 1 हायड्रोजन आयटम असला पाहिजे, तेव्हा तुम्हाला कन्वर्ट कशामध्ये होतो, अल्डिहाइडमध्ये होत असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, लक्षात राहील. नेक्स्ट बघा, जर कीटोन आपल्याला प्रिपेअर करायचं असेल, आता आपण हे अल्डिहाइड तयार केलं, आता कीटोन जर तयार करायचं असेल तर आपण काय करू शकता, दिस डबल बॉन्डेड कार्बन आयटम्स कंटेन द अल्किल ग्रुप्स, आणि त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा, द ॲब्सन्स ऑफ हायड्रोजन आयटम असेल तेव्हा तुम्हाला ओझोनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा, कीटोन आपल्याला मिळतो. त्याचं एक एक्झाम्पल मी तुमच्यासमोर ठेवतोय. तर ते एक्झाम्पल काय, या रिॲक्शन तुम्ही शिकलेले आहात पहा, तर त्यानुसार तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला सांगण्याची गरज पडणार नाही. तुमचा एखादा हा CH3C, हा तुमचा CH3 डबल बॉन्ड CH3 आणि हा तुमचा CH3 असेल. याच्यासोबत आपण ओझोन मॉलिक्यूलची रिॲक्शन करताना N2 गॅस आपण ठेवलात तर इथं काय होईल, ओझोन मॉलिक्यूल डबल बॉन्ड सोबत आपल्याला ॲड होतो आणि त्यापासून तुम्हाला काय बनेल, हा CH3, हा CH3, हा O, त्यानंतर हा तुमचा C, त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, हा O, हा O असेल. इथं तुम्हाला काय मिळेल पहा, हा CH3 आणि हा CH3 आपल्याला बनतो पहा, राईट. मग याच्यातला तुम्हाला काय होईल, तर याच्यामध्ये आपल्याला हा बॉन्ड आपल्याला ब्रेक होतो, हा बॉन्ड आपल्याला ब्रेक होतो आणि याच्यापासून आपल्याला काय मिळेल, इथं झिंक डस्ट आपण घेतलात तर हा तुमचा ॲसिटोन, हा पण ॲसिटोन आपल्याला बनतो. म्हणजेच आपल्याला CH3C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3, याचे आपल्याला 2 मॉलिक्युल्स आपल्याला पाहायला मिळतील आणि प्लस हा तुमचा झिंक ऑक्साईड हा बाय प्रोडक्ट आपल्याला मिळतो. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकता, आपण ओझोनालिसिस आपण करू शकता. तर लक्षात येते, तर हे ओझोनालिसिस ऑफ अल्किन, याच्यापासून आपण अल्डिहाइड आणि कीटोन आपण तयार करू शकता, राईट. नेक्स्ट पहा, याच्यानंतर आपण पुढे जातोय, हे आपण अल्किनसोबत आपण रिॲक्शन केल्यानंतर असे प्रोडक्ट आपल्याला मिळतात. अल्डिहाइड्स आणि कीटोन्स कधी बनतात, ओझोनालिसिस ऑफ अल्किन, याच्यापासून आपल्याला मिळतील. त्यानंतर पहा, तिसरा प्रकार आपण पाहणार आहात ज्याला आपण म्हणतो, ती रिॲक्शन तुम्हाला मागच्या नीटच्या एक्झाममध्ये विचारलेली आहे, तर त्यासाठी तुम्हाला ती रिॲक्शन माहीत असावी, ज्याला आपण म्हणतोय पहा की फ्रॉम अल्काईन, ज्याला आपण तिसरा जो आपण हायड्रोकार्बन घेतला तर त्याला आपण म्हणू फ्रॉम अल्काईन. अल्काईनसोबत जर आपण करत असाल तर याच्यामध्ये आपण 2 पद्धतीनं आपण रिॲक्शन करू शकतो आणि त्यांच्यापासून अल्डिहाइड आणि कीटोन आपल्याला मिळू शकतो. मग त्यासाठी आपण काय म्हणू शकता पहा, पहिल्यांदा आपण याच्यामध्ये कोणता रिएजंट उपयोगात आणू शकतो, बाय युझिंग मर्क्युरस सल्फेट अँड H2SO4, आणि याचा उपयोग करून आपण काय करू शकता, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपण उपयोगात आणू शकतो. बघा आता ती रिॲक्शन कशी होते पहा, यालाच आपण काय म्हणू शकता, हायड्रॉलिसिस, हायड्रेशन ऑफ अल्काईन, याला आपण काय म्हणू शकता, हायड्रेशन ऑफ अल्काईन. अल्काईनचं आपण हायड्रेशन आपण करू शकतो, म्हणजेच वॉटर मॉलिक्यूलचं आपण ॲडिशन इन प्रेझन्स ऑफ ॲसिड आपण करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला काय मिळेल पहा, तर याच्यामध्ये आपल्याला फर्दर ऑक्सिडेशन होऊ द्यायचं नाही म्हणून आपण मर्क्युरस सल्फेट आपण उपयोगात आणतो. यालाच लिहित असताना पहा, एखादा Hg डाय पॉझिटिव्ह आपल्याला लिहिला जातो, हे लक्षात ठेवा, आणि इथं H पॉझिटिव्ह असं लिहिलं जातं. म्हणजे हे सुद्धा आपल्याला काय सांगतं, हायड्रेशन ऑफ अल्काईन आपल्याला सांगतो, हे लक्षात ठेवा. मग आता पहा, तुम्हाला जर एखादी रिॲक्शन आपण करत असाल, एखादा CH3C ट्रिपल बॉन्ड CH, याच्यासोबत आपण वॉटर मॉलिक्यूलचं आपण ॲडिशन करतो. हायड्रेशन करणार म्हणजे वॉटर मॉलिक्यूलचं ॲडिशन, पण ॲडिशन करताना इन प्रेझन्स काय असेल, HgSO4 अँड H2SO4 हा प्रेझन्स असला पाहिजे, राईट. मग आता आपण ॲडिशन करत असताना मार्कानिफास रूलनुसार आपल्याला ही रिॲक्शन घडेल. मार्कानिफास रूलनुसार म्हणजेच आपण काय म्हणू शकता, मार्कानिफास रूल मग काय सांगतोय, निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडायचा ज्या कार्बनसोबत कमीत कमी हायड्रोजन आयटम आहेत. मग याच्यासोबत एकही हायड्रोजन नाही, याच्यासोबत एक आहे, म्हणून आपण OH निगेटिव्ह पार्ट जो असेल तर या कार्बनला आपण जोडलात, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आपण हायड्रोजन आयटम आपण कुणाला जोडलात, या कार्बनला आपण जोडलात, तर त्यापासून आपल्याला काय बनवू शकतो पहा, तर याच्यामध्ये आपल्याला तयार होणारा प्रोडक्ट कोणता असेल, हा CH3 असेल, हा C
हा OH ग्रुप इथं आणलात, हा तुमचा डबल बॉन्ड आणि हा तुमचा काय झाला CH2, बरोबर आहे. याला व्हिनिल अल्कोहोल आपण त्याला म्हणू. बट दिस मॉलिक्युल्स विच अंडरगो द टाटोमेरिझम, याचं आपल्याला काय होतंय टाटोमरायझेशन होतं. म्हणून आपण नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतोय पहा, हा CH3, हा C, हा OH, हा डबल बॉन्ड, हा CH2, याच्यासोबत आपण काय करतोय पहा टाटोमेरिझम. टाटोमेरिझम म्हणा किंवा रिअरेंजमेंट म्हणा. तर रिअरेंजमेंट काय होतंय पहा, तर याच्याजवळचा जो हायड्रोजन असेल तर हा हायड्रोजन आयटम या कार्बनकडे जातो आणि हा डबल बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट होतो. याला आपण टाटोमेरिझम म्हणतो. मायग्रेशन ऑफ आयटम्स असं आपण त्याला म्हणता. तर या पद्धतीनं आपल्याला टाटोमेरिझम होतं आणि तयार होतो तुमचा कोणता बघा, हा तुमचा CH3, हा C डबल बॉन्ड O आणि हा CH2चा काय झाला CH3 आपण त्याला म्हणतो. याला आपण काय म्हणू ॲसिटोन असं म्हणतात. तर प्रोपाईनपासून आपण काय बनवू शकतात पहा, प्रोपाईन कंपाऊंड्सपासून आपण काय बनवलात तर ॲसिटोन, कीटोन आपल्याला पाहायला मिळतो पहा. मग याच्यापासून आपल्याला अल्डिहाइड जर बनवायचं असेल तर कोणता अल्डिहाइड बनवू शकतो, तर त्यासाठी पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी अल्डिहाइड कसा तयार होतो याच्यावर आपण चर्चा करू पहा. तर हे एक तुम्हाला कीटोन तयार झाला, बरोबर आहे. जास्ती मॅक्झिमम तुम्हाला कीटोनच फॉर्मेशन होतात, एकच प्रकारचा अल्डिहाइड आपल्याला बनतो, त्याच्यावर आपण चर्चा करू पहा. लक्षात येते. नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात, ज्याच्यामध्ये आपण काय पाहतो, अल्डिहाइड जर बनवायचं असेल तर आपण काय म्हणू शकता, एकच अल्डिहाइड बनणार आहे. बाकीचे जेवढे आपण अल्काईन घेताल त्यांच्या सर्वांपासून आपल्याला काय बनणार आहे तर तो कीटोनच आपल्याला बनत असतो. याच्याऐवजी मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल कीटोनचं सांगू शकतो. ते कीटोनचं एक्झाम्पल कोणतं असेल पहा. जर आपण 2-ब्युटाईन घेतला असाल, 2-ब्युटाईन आपण जर घेतला तर काय मिळू शकतो बघा, ज्याच्यामध्ये आपण हा CH3, हा C ट्रिपल बॉन्ड C आणि हा तुमचा CH3 असेल, यांच्यासोबत वॉटर मॉलिक्यूलचे आपण रिॲक्शन केला इन प्रेझन्स ऑफ Hg डायपॉझिटिव्ह H पॉझिटिव्ह आयन्स. असं जर आपण केलं तर आपल्याला काय होऊ शकतं, याच्यामध्ये तुम्हाला हा सिमेट्रिकल कार्बन आयटम आहे, OH ग्रुप कुठे जोडू शकता. मग आपल्याला काय मिळेल पहा, हा OH ग्रुप जो असेल तर हा OH ग्रुप या कार्बनला जोडला, हायड्रोजन आयटम या कार्बनला जोडला, काय तयार होईल तर हा CH3, हा C, हा OH ग्रुप डबल बॉन्ड C, हा तुमचा H, त्यानंतर तुमचा हा CH3 असा तयार झाला. मग याच्यामध्ये आपल्याला पुन्हा काय होणार आहे पहा, याचं टाटोमेरिझम होईल, बरोबर आहे. याला आपण काय म्हणू टाटोमेरिझम. टाटोमेरिझम काय होईल, मग इथला हायड्रोजन आयटम इकडं शिफ्ट होतो, हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होतो, मग तयार होईल इथिल मिथिल कीटोन. हा C डबल बॉन्ड O, हा CH2 आणि हा तुमचा CH3. यालाच आपण काय म्हणता ब्युटॅनोन. याला आपण 2-ब्युटॅनोन असं म्हणतो. या पद्धतीने आपल्याला काय मिळेल पहा, कीटोन आपल्याला फॉर्मेशन होत असतात. लक्षात येते. तर हे आपण अल्काईनपासून असा प्रोडक्ट आपण कीटोन आपण बनवू शकता. हाऊ टू प्रिपेअर द अल्डिहाइड. मग आता अल्डिहाइड कसा तयार होतो हे आपण लक्षात घेऊ. तसं आपण अल्डिहाइड एकच बनवता, ते कोणता बनतो तो तुमच्या लक्षात येईल पहा. तर ही एक आपण रिॲक्शन बघितला. नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात, ज्याच्यामध्ये आपण काय पाहतोय पहा, तर एखादा तुमचा HC ट्रिपल बॉन्ड CH, याला आपण इथाईन म्हणू किंवा याला आपण ॲसिटिलीन म्हणता. मग याच्यासोबत आपण वॉटर मॉलिक्यूलची आपण रिॲक्शन करू. इन प्रेझन्स काय असेल तुम्हाला, हा Hg डायपॉझिटिव्ह असेल आणि हा H पॉझिटिव्ह आयन्स असेल. तर याच्यामध्ये आपल्याला अल्डिहाइड कसा बनतो बघा. तर याच्यामध्ये हा निगेटिव्ह पार्ट आपल्याला कोणत्याही कार्बनला जोडू शकतो, म्हणून आपण हा OH ग्रुप याला जोडलात, हायड्रोजन याला जोडलात, काय तयार होईल तर हा तुमचा CH, हा OH डबल बॉन्ड CH2 असा प्रोडक्ट आपल्याला तयार झाला, बरोबर आहे. मग आता याचं काय होणार आहे, टाटोमेरिझम होणार आहे. टाटोमेरिझम होणार आहे म्हणजे काय होणार आहे, इथला हायड्रोजन इथं जाईल, डबल बॉन्ड आपल्याला इथं येईल, बरोबर आहे. आणि त्यानंतर टाटोमेरिझम झाल्यानंतर टाटोमेरिझम आणि काय तयार होईल, हा CH3 झाला, हा CH3 झाला, त्यानंतर तुम्हाला डबल बॉन्ड शिफ्ट झाला आहे, हा C डबल बॉन्ड O आणि हा काय असेल तुमचा H. यालाच आपण काय म्हणू तर इथॅनॉल असं म्हणतो, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय तयार करू शकता, अल्डिहाइड आपल्याला फॉर्मेशन होऊ शकतं. तर हे आपण एखाद्या अल्काईनपासून अल्डिहाइड्स आणि कीटोन्स कसे तयार होतात या रिॲक्शनमध्ये फक्त आपण काय करतोय,
अल्डिहाइड एकच बनतो ज्याला आपण ॲसिटाल्डिहाइड असं म्हणता. फॉर्माल्डिहाइड याच्यामध्ये आपल्याला तयार होत नाही किंवा अदर अल्डिहाइड डज नॉट प्रिपेअर्ड बाय युजिंग दिस रिॲक्शन. आणि या रिॲक्शनमध्ये ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल करत असताना आपण काय करतोय, मार्कानिफास रूलचा आपण उपयोग करू शकता, कारण इथं तुम्हाला ॲब्सेन्स ऑफ परॉक्साईड आहे आणि त्यामुळं आपण काय म्हणतोय पहा, या रिॲक्शनमध्ये आपल्याला ॲडिशन काय होणार नाही, अँटी मार्कानिफास रूलनुसार होणार नाही आणि त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम तुम्हाला काय बनतात तर कीटोन बनत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. पण आपल्याला जर एखादा अल्डिहाइड बनवायचाच असेल, हायर अल्डिहाइड जर बनवायचाच असेल तर त्यासाठी तुम्ही एक रिॲक्शन शिकलेली आहे ज्याला मी तुम्हाला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन आपण बघितलात. अल्काईनचं हायड्रोबोरेशन आपण केलात, तसंच आपण अल्किनचं केलेलं आहात, तर तीच रिॲक्शन पुन्हा रिपीट आपल्याला इथं आलेली आहे. म्हणून आपण इथं मी 1 नंबर दिला आहे, त्यानुसार आपण हे जर उपयोगात आणत असाल तर त्याला आपण हायड्रेशन ऑफ अल्काईन म्हणतो. नेक्स्ट आपण रिॲक्शन जर बघितलात किंवा नेक्स्ट रिएजंट जर आपण बघितलात, HBO आपण त्याला म्हणू, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणतात. मग आपण नेक्स्ट जी आपल्याला मेथड असेल, प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम द अल्काइन, यांच्यापासून आपल्याला जर बनवायचं असेल तर ही रिॲक्शन आपण म्हणतो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्काइन. ही रिॲक्शन आपण घेता, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण याला 2 नंबर देऊ. याच्यामध्ये आपल्याला रिएजंट कोणते कोणते असतात तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये रिएजंट कोणते असतात, B2H6 अँड THF हा तुम्हाला पहिला आपल्याला मिळतो आणि दुसरा जो असेल तर तुम्हाला आपल्याला काय मिळेल पहा, हा H2O2 अँड बेसिक मीडियम. असे आपल्याला 2 रिएजंट आपण या हायड्रोबोरेशन या रिॲक्शनलाच आपण काय म्हणतो, HBO रिॲक्शन असं म्हणतात. HBO, H स्टँड्स फॉर हायड्रो, B स्टँड्स फॉर बोरेशन अँड O स्टँड्स फॉर ऑक्सिडेशन, म्हणून HBO असे आपण त्यांना म्हणू शकता. आता फार सिंपल रिॲक्शन आहे, ती आपण डिस्कशन करणार आहात. बघा आता काय होतंय, जर आपण एखादा CH3 हा C ट्रिपल बॉन्ड CH असा घेतलात, याच्यामध्ये आपण B2H6 घेतला असाल तर इथं 6 मॉलिक्यूल आपण उपयोगात आणा. जर BH3 घेतलात तर इथं 3 मॉलिक्यूल्स आपण उपयोगात आणा. BH3 हा बोरॉन हायड्राईड आपण त्याला म्हणतो आणि बोरॉन हायड्राईडचाच हा डायमर आहे ज्याला आपण डायबोरेन असं म्हणतो. हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या अल्किनच्या हायड्रोबोरेशनमध्ये शिकवलेलं आहे. मग आता बघा, याच्यामध्ये आपण जर एखादा BH3 घेतलात, इन प्रेझन्स तुमचा THF असेल, बरोबर आहे, किंवा डायबोरेन जरी घेतलात तर इथं 6 मॉलिक्यूल घ्यायचे, तेवढी गोष्ट लक्षात असू द्या, कारण इथं 1 बोरॉन घेत असताना आपण 3 मॉलिक्यूल्स आपण घेत असतो, बरोबर आहे. मग आता पहा, एक स्टेप वाईज सांगतो, लेंदी जर झाली तरी समजून घ्या, ती एका स्टेपमध्ये तुम्हाला लिहिता आली पाहिजे. मग आता हायड्रोबोरेशन होत असताना याच्यामध्ये आपण कधी लक्षात ठेवा, अँटी मार्कानिफास रूल याच्यानुसारच आपल्याला ॲडिशन करायचं आहे. म्हणजेच आपण काय म्हणतोय पहा, निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडायचा आहे ज्या कार्बनसोबत कमीत कमी हायड्रोजन आयटम असतात असं आपण म्हणतो आणि तेच होते. पण अँटी मार्कानिफास रूल का म्हणतो, कारण मार्कानिफास रूलनुसार जो प्रोडक्ट मिळणार आहे त्याच्या अपोजिट प्रोडक्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत असतो. मग कसं बघा, बोरॉन हायड्राईड जो असेल तर तो या कार्बनला जोडलात आणि हायड्रोजन हा पण या कार्बनला आपण जोडतो, बरोबर आहे. मग आता पहा, याच्यामध्ये आपल्याला एक बोरॉन हायड्राईड म्हणजे हा तुमचा H बाजूला लिहितो, तर हा निगेटिव्ह हायड्राईड देतो म्हणजे H निगेटिव्ह देतो. H निगेटिव्ह आपण या कार्बनला जोडता, बोरॉन आपण या कार्बनला जोडलात, बरोबर आहे. ट्रिपल बॉन्डचा काय होईल, डबल बॉन्ड होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, हा CH3 CH डबल बॉन्ड CH आणि हा BH2 आपल्याला मिळाला, बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणू शकता, प्रोपिनिल बोरॉन हायड्राईड असं म्हणतो, बरोबर आहे. मग आता हाच आपण जो बोरॉन हायड्राईड असेल तर दे कंबाईन विथ अनदर अल्काइन मॉलिक्यूल. मग आपण पुन्हा काय करू शकता, एक दुसरा CH3 C ट्रिपल बॉन्ड CH यांच्यासोबत आपण HBH आणि हा तुमचा काय असेल पहा, CH डबल बॉन्ड CH हा CH3, म्हणजे इथं तयार झालेला हा बोरॉन हायड्राईड आपल्याला देऊ शकतो. मग हा हायड्रोजन कुठं जाईल, या कार्बनला. बोरॉन कुठं जाईल तर या कार्बनला. म्हणजेच आपल्याला काय बनेल, डाय प्रोपायनिल बोरॉन हायड्राईड आपल्याला बनतो. म्हणजेच आपल्याला बनेल हा CH3 CH डबल बॉन्ड CH हा बोरॉन आणि एक हायड्रोजन आयटम राहिलेला आहे. दुसरा काय असेल, CH डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा CH3.
बरोबर आहे. याला आपण काय लिहू शकतो, CH3CH डबल बॉन्ड CH 2 टाइम्स BH असे आपण लिहू शकता, बरोबर आहे. मग आता पहा, मी याला असं लिहू शकतो, हा CH3CH डबल बॉन्ड CH हा तुमचा 2 टाइम्स असेल आणि हा BH आपल्याला मिळतो, बरोबर आहे. हा 2 टाइम्स आपल्याला लिहायचा आहे. मग हाच 2 टाइम्स असलेला बोरॉन हायड्राईड तिसऱ्या एका मॉलिक्यूलसोबत कंबाईन होतो. म्हणजेच काय होईल पहा, हा तुमचा तिसरा मॉलिक्यूल CH3C ट्रिपल बॉन्ड CH याच्यासोबत HB हा तुमचा CH डबल बॉन्ड CH आणि हा CH3 हा किती वेळेस असेल, 2 टाइम्स आपल्याला मिळतो. मग आता हा हायड्रोजन कुठं जाईल, तर या कार्बनला. बोरॉन कुठं जाईल, या कार्बनला. त्यामुळं आपल्याला काय होईल, ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड, मग आपल्याला ट्रायप्रोपिनिल बोरॉन असा आपल्याला मिळतो. म्हणजेच आपल्याला हा CH3CH डबल बॉन्ड CH हे किती वेळ झाला, आता आपल्याला ऑलरेडी 2 होता, पुन्हा 1 झाला, म्हणजे आणखीन 3 आणि हा तुमचा बोरॉन. याला आपण काय म्हणतो, ट्रायप्रोपिनिल बोरॉन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. हा ट्रायप्रोपिनिल बोरॉन असं पण त्याला म्हणतो. मग याला आपण म्हणायचं हायड्रोबोरेशन. काय केलं आपण, हायड्रोजन आणि बोरॉन यांचं ॲडिशन केलं, म्हणून आपण याला काय म्हणतो, हायड्रोबोरेशन असं म्हटलं जातं. लक्षात येते. मग आता हे जे हायड्रोबोरेशन आहे याचं ऑक्सिडेशन करायचं आहे, बरोबर आहे. मग आता ऑक्सिडेशन कसं होतं, त्यासाठी आपण काय म्हणतोय, याच्यातला ऑक्सिडेशन शब्द राहिला, ऑक्सिडेशन्स आर टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ परऑक्साईड इन बेसिक मीडियम. बेसिक मीडियममध्ये आपल्याला ती रिॲक्शन घडत असते. मग ही रिॲक्शन कशी होते त्याबद्दल आपण चर्चा करू. तर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन कसं होतं त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर हा तुम्हाला जो पार्ट असेल, तर काय तयार झाला तुमचा, हा CH3CH डबल बॉन्ड CH हे किती वेळेस असेल तुम्हाला, 3 टाइम्स आपल्याला मिळाला हा बोरॉन. इन प्रेझेन्स आपण काय घेणार आहात, H2O2 आणि हा बेसिक मीडियममध्ये आपण रिॲक्शन केलं, बरोबर आहे. ॲक्च्युअली ही रिॲक्शन होत असताना आपण काय पाहतोय पहा, याच्यासोबत आपल्याला H2O2 आहे, म्हणजे हा OH हा दुसरा तुमचा OH असेल, हा HO असेल, हा OH असेल, हा HO असेल आणि हा OH असेल, बरोबर आहे. आता बघा, हे 3 मॉलिक्युल्स आपण H2O2चे आपण घेता, त्यावेळेस आपल्याला इथले 3 बॉन्ड आपल्याला ब्रेक होतील आणि बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर यांच्यासोबत या कार्बनला काय बनतो तुम्हाला, तर हा OH ग्रुप आपल्याला कंबाईन होतो आणि काय तयार होईल पहा, हा तुमचा CH3 हा CH, त्यानंतर इथं काय जोडलात आपण, हा तुमचा CH हा डबल बॉन्ड, त्यानंतर तुम्हाला CHOH आपल्याला बनतो, बरोबर आहे. तर हा तुमचे किती मॉलिक्युल्स बनतील, 3 मॉलिक्युल्स आणि प्लस हा BOH 3 टाइम्स हा बोरिक ॲसिड आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे. मग आता पहा, याच्यामध्ये पुन्हा आपण काय करू शकता, टाटोमेरिझम. आता टाटोमेरिझम जर करायचा असेल तर आपण काय करणार आहात, तर याच्यामध्ये आपण काय करतोय, हा हायड्रोजन आयटम कुठं जाईल, या कार्बनकडे. इथला डबल बॉन्ड कुठं जाईल, या कार्बनकडे. म्हणजेच तयार होईल तुमचा CH3 हा CH2 हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H. आणि यालाच आपण काय म्हणायचं आहे, 3 टाइम्स आपल्याला मिळतो. याला आपण प्रोपॅनॉल असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, एखाद्या अल्काईनपासून आपण काय तयार करू शकता, अल्डिहाइड आपण तयार करू शकतो. याच्यामध्ये पण आपल्याला अल्डिहाइड, हायर अल्डिहाइड आपण या ठिकाणी प्रिपेअर करू शकतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी कंडिशन काय असेल, टर्मिनल असली पाहिजे. म्हणजे टर्मिनल अल्काईन जर असतील तर तुम्हाला काय तयार होईल पहा, अल्डिहाइड आपल्याला तयार होतो. म्हणून आपण इथं काय करायचं आहे, टर्मिनल याचा अर्थ कळतो तुम्हाला, ट्रिपल बॉन्ड्स प्रेझेंट ॲट द टर्मिनल. टर्मिनलला जर तुमचा एखादा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना आपण टर्मिनल अल्काईन म्हणतो. आणि अशा टर्मिनल अल्काईनपासून आपल्याला काय बनू शकतात पहा, अल्डिहाइड्स आपल्याला फॉर्मेशन होत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. लक्षात येते. नेक्स्ट पहा, हीच रिॲक्शन करताना जर आपण काय केलात, ट्रिपल बॉन्ड जो असेल तर तो मिडल पोझिशनला जर असेल तर त्यावेळेस आपल्याला काय बनू शकतो पहा, कीटोन आपल्याला बनू शकतो. तर ती रिॲक्शन आपण पुढे पाहू. तर आता हे अल्डिहाइड तयार करण्यासाठी याची प्रॅक्टिस करा, त्याशिवाय तुम्हाला ही रिॲक्शन कळणार नाही. म्हणून आपण थोडी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. पहा, आता आपल्याला काय तयार करायचं पहा, कीटोन तयार करायचं आहे. कीटोन जर तयार करायचा असेल तर नॉन टर्मिनल अल्काईन घ्यायचा. नॉन टर्मिनल अल्काईन म्हटलात की आपण त्या ठिकाणी काय सांगतोय, आता आपण नॉन टर्मिनल अल्काईन घेतलात तरच आपल्याला काय मिळू शकतो पहा, कीटोन आपल्याला मिळू शकतो, बरोबर आहे. आता तो कीटोन कसा बनतो त्याच्यावर आपण चर्चा करू. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेता. ते एक्झाम्पल काय असेल पहा,
हा तुमचा CS3, हा C ट्रिपल बॉन्ड C आणि हा तुमचा CS3. याला आपण ब्यूट 2YNE असं आपण त्याला म्हणू. तर आता हा जो असेल तर याच्यासोबत आपण काय करायचं आहे, BH3ची रिॲक्शन आपण केलात. इन प्रेझन्स काय असेल तुमचा THF आपण घेऊ शकता, बरोबर आहे. आता पहा ही रिॲक्शन करत असताना पुन्हा तेच रिॲक्शन करायची. काय करायचं आहे पहा, याच्या जवळचा हायड्रोजन हा हायड्राईड हा या कार्बनला जोडला किंवा या जोडा, कारण तो सिमेट्रिकल आहे, आणि बोरॉन याला जोडा, बरोबर आहे. मग आपल्याला काय बनेल पहा, हा CS3, हा CH डबल बॉन्ड C, हा तुमचा CS3, हा तुमचा CS3 मी लिहिला, आणि याला काय जोडलं आहे आपण, बोरॉन, हा तुमचा BH2 आपल्याला मिळाला, बरोबर आहे. आणि याचे जर आपण 3 मॉलिक्यूल आपण घेतलात तर आपल्याला इथं काय तयार होईल पहा, 3 मॉलिक्यूल्स आपल्याला याचे बनतील, बरोबर आहे. म्हणजेच मी याला काय लिहू शकतो, हा 3 टाइम्स, आणि हा तुमचा बोरॉन आपल्याला मिळतो, राईट. मग आता आपल्याला काय मिळेल पहा, या पद्धतीनं तुम्हाला ट्रायब्युटायनिल बोरॉन आपल्याला तयार होतो. मग हा जो बोरॉन तयार झाला आहे याचा आपण काय करू शकता, हा CS3, हा CH डबल बॉन्ड C, हा CS3, आणि हा 3 टाइम्स बोरॉन, याच्यासोबत आपण H2O2 आपण घेतला आणि बेसिक मीडियममध्ये आपण रिॲक्शन जर केला तर काय होईल, तर या कार्बन आणि बोरॉनमधला बॉन्ड ब्रेक होतो, आणि त्यापासून तुम्हाला काय बनेल पहा, हा तुमचा CS3, हा CH डबल बॉन्ड C, हा OH, आणि हा तुमचा CS3, हा तुम्हाला 3 टाइम्स आपल्याला मिळाला, बरोबर आहे. आणि मायनस आपल्याला काय मिळणार आहे, BOH 3 टाइम्स आपल्याला बनतो, राईट. मग आता याच्यामध्ये टाटोमेरिझम होईल. याचं टाटोमेरिझम आपल्याला करता येईल, बरोबर आहे. टाटोमेरिझम, आता टाटोमेरिझम करत असताना आपण काय करणार आहात पहा, काय करणार आहात, इथला तुमचा हायड्रोजन आयटम कुठं जाणार, या कार्बनला, डबल बॉन्ड कुठं जाईल, या कार्बनला. त्यामुळं आपल्याला काय बनेल पहा, तर हा 3 टाइम्स आपल्याला बनतो CS3, हा CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, आणि हा तुमचा CS3. यालाच आपण काय म्हणतोय पहा, तर इथिल मिथिल कीटोन आपण त्याला म्हणतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कीटोन आपल्याला फॉर्मेशन करण्यासाठी नॉन टर्मिनल अल्काइन्स आपण उपयोगात आणू शकता. म्हणून टर्मिनल अल्काइन उपयोगात आणलात तर तुम्हाला काय बनेल पहा, अल्डिहाइड बनेल. नॉन टर्मिनल अल्काइन जर उपयोगात आणलात तर तुम्हाला काय बनेल पहा, कीटोन आपल्याला बनत असतो. असं आपण या अल्काइनपासून आपण 2 पद्धतीनं 2 रिएजंट आपण उपयोगात आणून काय तयार करू शकता, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपण प्रिपेअर करू शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, लक्षात राहील. नेक्स्ट बघा, आता हे आपण ॲलिफॅटिक ओपन चेन हायड्रोकार्बन्सचा आपण विचार केला, बरोबर आहे. आता आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचा आपण विचार करू, म्हणजे हायड्रोकार्बन आपला इथं संपतो. मग आता हायड्रोकार्बन अरोमॅटिक म्हटलात तर आपल्याला काय मिळतो बघा, तर याच्यामध्ये आपल्याला अरोमॅटिक बघितलात तर त्यासाठी आपण काय करायचं आहे हे लक्षात घेऊ. 2 नेम रिॲक्शन आहेत, त्या नेम रिॲक्शन तुम्हाला फक्त अल्डिहाइड तयार करता येतात. एखादा अरोमॅटिक कीटोन जर तुम्हाला तयार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन उपयोगात आणाव्या लागतात. फक्त मी तुम्हाला इथं काय सांगतोय पहा, अरोमॅटिक अल्डिहाइड्स आपण प्रिपेअर करू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण या ठिकाणी आपण लिहित असताना मी इथं लिहितोय पहा, अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. अरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचा उपयोग फक्त आपण कुणासाठी करतोय पहा, ओनली द प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक अल्डिहाइड्स. हे आपण या रिॲक्शनमध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे पहा, ज्यावेळेस आपण एखादा मिथिल बेन्झीन आपण घेऊ, कॉमनली आपण मिथिल बेन्झीन घेतलेला आहे, आणि त्या मिथिल बेन्झीनमध्ये आपल्याला उपयोग करून आपण अल्डिहाइड अरोमॅटिक अल्डिहाइड्स आपण प्रिपेअर करू शकतो. त्यासाठी आपण पहिली जी रिॲक्शन असेल तर याच्यामध्ये आपण जो रिॲक्शन आपण जे उपयोगात आणला त्याला आपण इटार्ड रिॲक्शन असं म्हणतो. इटार्ड रिॲक्शन किंवा सिंथेसिस म्हणा, ही नेम रिॲक्शन आहे, हे लक्षात ठेवा. आता इटार्डमध्ये आपल्याला काय प्रकार पाहायला मिळतो पहा, तर इटार्डमध्ये आपण जे घेतो ज्याला आपण क्रोमिल क्लोराईड, याचा उपयोग आपण करू शकता. आणि तो क्रोमिल क्लोराईड कशाचा उपयोग करतात, ज्याला आपण म्हणू शकता CrO2Cl2. याला आपण काय म्हणू पहा, क्रोमिल क्लोराईड असं म्हणतात.
याचा उपयोग करून जर आपण एखादा अरोमॅटिक हायड्रोकार्बनचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होत असेल तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, इटाड रिॲक्शन असं म्हणतात. बघा आता ती रिॲक्शन कशी होते त्याबद्दल आपण चर्चा करू. इन प्रेझन्स ऑफ कार्बन डायसल्फाईड, हा तुमचा कार्बन डायसल्फाईड प्रेझन्स असताना हा तुमचा मिथिल बेन्झीन असेल, याला पण आपण हायड्रोकार्बन म्हणू. याच्यासोबत जर आपण क्रोमिल क्लोराईडची रिॲक्शन आपण घेतलात, याचे 2 मॉलिक्यूल आपण घेतलात इन प्रेझन्स ऑफ कार्बन डायसल्फाईड, कार्बन डायसल्फाईड प्रेझन्स असताना जर आपण क्रोमिल क्लोराईडची रिॲक्शन मिथिल बेन्झीनसोबत आपण केला तर काय प्रकार होतो ते आपण लक्षात घेऊ. द 2 हायड्रोजन ॲटम ऑफ मिथिल ग्रुप इज रिप्लेस बाय द क्रोमिल क्लोराईड. या क्रोमिल क्लोराईडमुळं इथले 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतात आणि त्यानंतर आपल्याला काय बनतो बघा. हा तुमचा CH आणि इथं आपल्याला बनतो O, हा तुमचा CrO, हा Cl2, हा 2 टाइम्स आपल्याला मिळतो. याला क्रोमिल डेरिव्हेटिव्ज ऑफ मिथिल बेन्झीन असं म्हणतात, बरोबर आहे. मग हा तुमचा अनस्टेबल आहे. मग अनस्टेबल जर असेल तर याला आपण स्टेबलाइज करण्यासाठी आपण याचं हायड्रोलिसिस आपण करू शकता, बरोबर आहे. मग इथं तुम्हाला काय असेल पहा, तर हायड्रोलिसिस आपण करत असताना तुम्हाला काय मिळेल, हा वॉटर मॉलिक्यूल आपण घेतलात तर याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन आयटम मिळेल आणि तयार होतो तुमचा काय, तर हा CHO ग्रुप मिळतो ज्याला आपण बेन्झाल्डिहाइड, हा तुमचा अरोमॅटिक अल्डिहाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. म्हणून आपण या मिथिल बेन्झीनपासून बेन्झाल्डिहाइड तयार करण्यासाठी क्रोमिल क्लोराईडचा जर उपयोग करत असाल तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणायचं आहे, इटाड रिॲक्शन असं म्हणतो. आता पहा हे रिएजंटचं काय नेमकं फंक्शन असेल तर याचा अर्थ आपण असं म्हणतो, दिस क्रोमिल क्लोराईड विच कंट्रोल द फर्दर ऑक्सिडेशन बिकॉज विच ॲक्ट ॲज ए ऑक्सिडायझिंग एजंट, बरोबर आहे. पण हा ऑक्सिडायझिंग एजंट असताना आपण काय केलेलं आहे की यांचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन कार्बॉक्झिलिक ॲसिड बनवू देत नाही आणि म्हणून आपण या सिलेक्टेड रिएजंटचा उपयोग या इटाड साहेबांनी केला. म्हणून आपण या रिॲक्शनपासून फक्त अल्डिहाइड बनवला, त्याचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन कार्बॉक्झिलिक ॲसिड बनवू देणार नाही आणि ते प्रोटेक्शन करण्याचं काम हा क्रोमिल क्लोराईड करतो आणि त्याचं ऑक्सिडेशन घडवतो. त्यापासून तुम्हाला काय मिळेल अल्डिहाइड, अरोमॅटिक अल्डिहाइड्स आपल्याला बनतो. तर ही एक रिॲक्शन तुमच्या लक्षात येते, बरोबर आहे. याच्याऐवजी आणखीन एक रिएजंट आपल्याला तो दिलेला आहे, त्याला नेम रिॲक्शन आपल्याला म्हणता येत नाही, तर त्यासाठी आपण काय म्हणतोय पहा, व्हेन द मिथिल बेन्झीन विच आर हीटेड विथ द क्रोमिक ऑक्साईड in presence of any acetic anhydride or acetic chloride, acid chloride to form the converts into the benzaldehyde. त्याचं कन्वर्जन तुम्हाला बेन्झाल्डिहाइडमध्ये होतं. मग म्हणजे आता बघा इथं फक्त दुसरा रिएजंट आपल्याला घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपण कोणता घेतो, हा CrO3 अँड ॲसिटिक अनहायड्राइड. हा ॲसिटिक अनहायड्राइड आपण घेतलात किंवा ॲसिड क्लोराईड घ्या, असायलेटिंग एजंट आपण घेतो. याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मग त्यासाठी बघा ही रिॲक्शन होताना तोच प्रोसिजर होणार आहे. हा तुमचा काय असेल पहा, मिथिल बेन्झीन. याच्यासोबत आपण रिॲक्शन करत असताना काय करायचं आहे, हा CH3, हा COO, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3, याला आपण ॲसिटिक अनहायड्राइड म्हणू, बरोबर आहे. इन प्रेझन्स काय असेल तुमचा CrO3 असेल, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला काय होईल, पहिल्यांदा 2 हायड्रोजन आयटम इथल्या ॲसिटिल ग्रुपमुळं काय होतील पहा, रिप्लेस होतील, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय मिळेल पहा, हा तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर हा तुमचा CH, हा OCO CH3 या ग्रुपमुळे रिप्लेसमेंट म्हणजे प्रोटेक्शन आपल्याला मिळालं. प्रोटेक्शन मिळाल्यानंतर इथं 2 टाइम्स आपण घेऊ शकता, बरोबर आहे. आणि याचं पुन्हा ॲसिड हायड्रोलिसिस करा, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल पहा, बेन्झाल्डिहाइडमध्ये होतं. म्हणजेच याला जर पुन्हा आपण ॲसिड हायड्रोलिसिस केला H2O अँड H पॉझिटिव्ह आयन्स तर आपल्याला काय बनतो पहा, बेन्झाल्डिहाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. म्हणून 2 लक्षात ठेवा, एक क्रोमिल क्लोराईड असेल आणि दुसरा क्रोमिक ऑक्साईड असेल. याला आपण काय म्हणतो, क्रोमिक ऑक्साईड. तर हे आपण अरोमॅटिक अल्डिहाइड्स बनवण्यासाठी या 2 रिएजंटचा आपण उपयोग करू शकता. त्यानंतर बघा पुढं आपण डिस्कशन करू शकता दुसरी जी रिॲक्शन असेल तर ती रिॲक्शन आपण
11thच्या अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये शिकलेली आहे ती कोणती असेल तर ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरिनेशन आपल्याला करायचं आहे, त्यानंतर आपण काय करतोय हायड्रोलिसिस आपण करू शकता आणि त्या हायड्रोलिसिसनुसार आपल्याला काय तयार होऊ शकतो त्याबद्दल तुम्हाला चर्चा माहीत आहे, बरोबर आहे. तर आता बघा, ज्याला आपण म्हणू शकता साईड चेन क्लोरिनेशन ऑफ मिथिल बेन्झीन, ही आपल्याला रिॲक्शन झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे साईड चेन क्लोरिनेशन आपल्याला कधी पॉसिबल आहे व्हॅन द क्लोरिनेशन्स आर टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ लाईट. सनलाईट प्रेझेंट असताना आपण साईड चेनला सबस्टिट्यूट करू शकतो आणि इन प्रेझेन्स जर तुमचा डार्क FeCl3 प्रेझेंट असेल तर त्यावेळेस आपण बेन्झीन रिंगवर सबस्टिट्यूशन करतो. हे आपण याच्यामध्ये शिकलेलं आहात. त्यामुळं आपण काय म्हणतोय, हा तुमचा मिथिल बेन्झीन घेतलात, हा CH3, याच्यासोबत आपण Cl2 अँड H असा आपण घेतलात. मग काय होईल, द 2 हायड्रोजन आयटम रिप्लेस बाय द 2 क्लोरीन आयटम. मग आपण इथं काय करू शकता, 2 मॉलिक्यूल आपण घेतलात आणि इथं तुम्हाला -2 HCl मॉलिक्यूल्स बाहेर पडतील आणि तयार होईल तुमचा डायक्लोरोबेन्झिल क्लोराईड, बरोबर आहे. हा तुमचा मिळाला, बरोबर आहे. मग याच्यानंतर आपण हायड्रोलिसिस करतो, वॉटर मॉलिक्यूलसोबत आपण रिॲक्शन आपण करता. वॉटर मॉलिक्यूलसोबत रिॲक्शन केला की दीज 2 क्लोरीन आयटम रिप्लेस बाय द OH ग्रुप. मग आपल्याला काय मिळेल या CH हा OH आणि हा OH आपल्याला बनतो. मग हे बनल्यानंतर काय होईल, 2 OH ग्रुप प्रेझेंट ऑन सेम कार्बन आयटम. मग याचं काय होईल डिहायड्रेशन होईल आणि तयार होतो तुमचा कंपाऊंड बेन्झाल्डिहाइड, बरोबर आहे. हा C हा तुमचा H आणि हा डबल बॉन्ड तयार होईल, इथं हा तुमचा डबल बॉन्ड, ज्याला आपण बेन्झाल्डिहाइड असं म्हणतो. तर ही एक रिॲक्शन आपल्याला सिंपल बेन्झाल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणू शकता, राईट. याच्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला, तर कुठली अडचण नसू नये, कारण जी रिॲक्शन बुक्समध्ये जे दिलेलं आहे त्याच्यापेक्षा मी तुम्हाला विस्तृत करून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या पद्धतीने तुम्ही त्या रिॲक्शन पाठ करायचे आहे. त्याशिवाय तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपी जाणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. आणि लास्ट आपण एक रिॲक्शन आपण शिकणार आहात, ज्याला आपण म्हणतोय गटरमन कोच सिंथेसिस. त्यालाच आपण गटरमन फॉर्म्युलेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला ही नेम रिॲक्शन पुढची आपण जी पाहतो, तर यासाठी आपण अरोमॅटिक अल्डिहाइड जर आपल्याला बनवायचे असतील तर त्यासाठी काय करायचं आहे, हा गटरमन कोच रिॲक्शन किंवा याला फॉर्म्युलेशन असे म्हटलं जातं, बरोबर आहे. आता फॉर्म्युलेशन का म्हणतात ते आपण लक्षात घेऊ. when benzene can heated with presence of carbon monoxide and HCl in presence of anhydrous AlCl3 and cuprous chloride which converts into the benzaldehyde, this reaction is called as the Gutterman-Koch reaction. मग आता गटरमन-कोच काय म्हणतोय एक बेन्झीन आपल्याला घ्यायचं आहे. या बेन्झीनसोबत कार्बन मोनॉक्साईड आणि HCl यांची रिॲक्शन करत असताना आपल्याला काय बनतोय इन प्रेझेन्स काय सांगितलं आहे, अनहायड्रस AlCl3 अँड CuCl क्युप्रस क्लोराईड आपल्याला दिलेला आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय होतंय यांच्यापासून या दोघांचं कॉम्बिनेशन होतं आणि तयार होतो तुमचा HC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा Cl. याला फॉर्मिल क्लोराईड म्हणतात. याला काय म्हणतो आपण, फॉर्मिल क्लोराईड असं म्हणतो. जसा ॲसिटिल क्लोराईड असतो तसा फॉर्मिल क्लोराईड असेल, बरोबर आहे. आणि हा अनस्टेबल असतो. काय असतो आपल्याला, हा अनस्टेबल असतो आणि अनस्टेबल असल्यामुळं मोर रिॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. मग आता रिॲक्शन सिंपल कशी होते बघा. इथला हायड्रोजन आयटम आपण घेतला, हा हायड्रोजन आयटम आणि हा Cl काय होतो, कंबाईन होतो. हा हायड्रोजन आणि Cl कंबाईन होतो, HCl बाहेर पडतो. राहिला तुमचा COH ग्रुप. COH ग्रुप म्हणजे काय असेल, अल्डिहाइड ग्रुप. तो या ठिकाणी रिप्लेस होतो आणि यालाच आपण काय म्हणू शकता, यांच्यापासून आपल्याला मिळेल हा C डबल बॉन्ड OH आणि प्लस हा तुमचा HCl. याला आपण बेन्झाल्डिहाइड असं म्हणतात. तर या पद्धतीने आपण बेन्झीनपासून
म्हणजे हा पण एक हायड्रोकार्बन आहे आणि त्यापासून तुम्हाला जर अल्डिहाइड बनवायचा असेल तर त्यावेळेस आपण फॉर्मिल ग्रुप, हा CHO ग्रुपला आपण फॉर्मिल ग्रुप म्हणतो, म्हणून आपण या रिॲक्शनला फॉर्म्युलेशन, गटरमन फॉर्म्युलेशन असं म्हटलं जातं, कारण याच्यातला हायड्रोजन ॲटम फॉर्मिल ग्रुपमुळे रिप्लेस होतो, म्हणून आपण याला फॉर्म्युलेशन असे म्हटलं जातं. म्हणून आपण फॉर्म्युलेशन, गटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन असे म्हटलं जातं. बरोबर आहे. तर अशा ह्या अरोमॅटिक हायड्रोकार्बनपासून आपण अल्डिहाइड तयार करण्यासाठी फक्त अल्डिहाइड तयार करता येतात, अरोमॅटिक कीटोन या रिॲक्शनचा उपयोग करून करता येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, लक्षात येते, हायड्रोकार्बन जेवढे हायड्रोकार्बन्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला अल्डिहाइड कसा बनतो, कीटोन कसा बनतो, कुणापासून बनत नाही, याची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट रिॲक्शन आपण पुढं पाहणार आहात. या रिॲक्शनमध्ये मॅक्झिमम रिॲक्शन आहेत आणि त्या सर्व तुम्हाला रिवाईज होणारे आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा बघण्याचा प्रयत्न करा, त्याची प्रॅक्टिस करा, तरच हे जमणार आहे. धन्यवाद. किती वेळ झाले?